Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रदशोध सामान्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी यातील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 51 ते 75 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी प्रश्न क्रमांक 26 ते 50 या आधी आपण सोडवलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टवरती जाऊन इयत्ता तिसरी या विषयाचे इयत्ता तिसरी या इयत्तेचे व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये तो तुम्हाला व्हिडिओ सापडेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे. चला तर प्रश्नसंच प्रश्नपत्रिका क्रमांक 1 चा भाग 2 म्हणजे 51 ते 75 प्रश्न आता आपण सोडवणार आहोत. पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा असा आपला प्रश्न आहे. पहा, सेम टू सेम दिसणारी आकृती कुठे आहे? इथे आहे. हे लगेच कळते आपल्याला, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. जास्त इथं विचार करण्याची बिलकुल गरज नाही आहे. पुढे पहा, दुसरा आहे. दुसऱ्यासारखी सुद्धा तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला पाहायची आहे. इथं जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथे पहा 3 डॉट्स आहेत. 1 2 3. प्रत्येक डॉट्समध्ये एक एक घर सोडलेलं आहे. इथे 3 डॉट्स आहेत, इथं 2च डॉट्स आहेत, त्याच्यामुळे हा गेला. इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, म्हणजे हे 2 तर गेले. राहिले कुठले? ऑप्शन नंबर 1 आणि 3. इथं जर पाहिलं तर 3ची ही जी रेषा आहे ही पूर्णपणे अशी आतमध्ये आलेली आहे. ह्या म्हणजेच ह्या ज्या त्रिकोणाला टच झालेली आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेला. त्याच्यामुळे याचं उत्तर तंतोतंत दिसणारी ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, जतीन सायकलवरून घरी जाताना सायकलचा धक्का लागून एक नागरिक जखमी झाला तर जतीनने काय करावे? पोलीस येईपर्यंत वाट बघावी का? अपघाताच्या भानगडीत न पडता आपल्या वाटेने निघून जावे हे योग्य आहे का? जखमीला त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे, त्या नागरिकाशी भांडण करावे. आता जर नीट आपण बघितलं तर सर्वात योग्य ऑप्शन आपल्याला कुठला दिसतोय? जखमीला त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे, म्हणजे क हा बरोबर आहे. म्हणजे फक्त क हा कुठे? 3 नंबरला, म्हणून तुम्ही 3 नंबरचं सर्कल गोल करणार आहात, रंगवणार आहात. पुढे बघा, पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. आता क्रमाने येणारी संख्या तुम्हाला ओळखायची आहे. 3 8 18 38. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम आपल्याला शोधायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. पहा इथे कसा क्रम आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर पहा इथे 3 8 18 38. मी थोडंसं इंग्रजीमध्ये बोलतो. 3 8 18 38. तर त्या पद्धतीने पुढचा काय येणार आहे. इथं जर फरक आपण बघितला तर इथं फरक 5चा आहे. ह्या दोघांमध्ये 10चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये 20चा फरक आहे. इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर फरक कसा वाढत जातो बघा. 5ची दुप्पट 10, 10ची दुप्पट 20. आता इथं 20ची दुप्पट किती येणार आहे? 40. म्हणजेच 38 मध्ये जर 40 मिळवले, म्हणजेच 38 मध्ये जर 40 मिळवले तर किती येणार आहे? 78 येणार आहे. 78. मग 78 कुठे आहे? तर ते ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून 54चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं आहे. पाहते पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे असा प्रश्न आहे. माकड मदारी तर काय गारुडी? म्हणजेच काय? मदारी हा माकडाचा खेळ करतो, तर गारुडी कोणाचा खेळ करतो? म्हणजेच गारुडी मदारी तुम्हाला माहिती आहे, जो माकडाचा खेळ करतो त्याला मदारी म्हणतात. म्हणजे मदारी माकडाशी संबंधित आहे. तर गारुडी कोणाशी? तर गारुडी ह्या सापाशी संबंधित आहे. म्हणजे साप म्हणजे इथे नाग हा ऑप्शन दिलेला आहे, म्हणून हे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. इथे पहा, ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे? तसाच संबंध ह्या दोघांमध्ये पाहिजे. आता नीट जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर ह्या दोघांची बेरीज केली, 5 + 4 किती होतात? 9. ओके.
आणि 8 + 1 किती होतात? 9, म्हणजे ह्यांची बेरीज सारखी सारखी होते. तसंच 6 + 4 किती होतात? 10. मग 10 बेरीज कुठं होते? म्हणजे 10. तर इथं 2 + 8 ची बेरीज काय होते? 10 होते. म्हणून हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, माणूस घर म्हणजे माणूस घरात राहतो, तर घोडा कुठे राहतो? तर घोडा कुठे राहतो? तर घोडा तबेल्यामध्ये राहतो. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. इतकी सोपी बुद्धिमत्ता असते ना, तुम्ही जर अतिशय केअरफुली जर पाहिले हा व्हिडिओ, तर तुमच्या पॅटर्न लक्षात येईल की बुद्धिमत्तेला आपण पैकीच्या पैकी मार्क पाडू शकतो. पहा इथे 24 ला 8 आहे, तर 52 ला किती? तुम्ही काय करायचं आहे, फक्त अंकांची बेरीज किंवा वजाबाकी पाहायची आहे किंवा गुणाकार पाहायचा आहे. वर्ग, घन अशा पद्धतीने संबंध असतात. तिसरीला घन अपेक्षित नाहीत, वर्ग हे असतात. पुढे पहा, बेचोक 8 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तर ही संख्या येते. मग ह्या दोघांचा गुणाकार करूया. 5 दुने 10 कुठे? ऑप्शन नंबर 1 ला आहे. पुढे पहा, हे जे हाफ सर्कल आहेत त्यांना जर जोडलं तर सर्कल तयार होतं आणि मधली रेषा निघून जाते. मग ह्या दोन त्रिकोणाला जर जोडले तर मोठा त्रिकोण तयार होईल आडवा आणि मधली रेष निघून जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आकृती तयार होणार आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढे पहा, नलिनी, कामिनी, मोहिनी आणि मालती ह्या कॅरम खेळायला बसल्या. नलिनीच्या डावीकडे व कामिनीच्या उजवीकडे मालती बसली असून कामिनीच्या डावीकडे मोहिनी बसली आहे. तर मालतीच्या समोर कोण आहे? आता ह्या प्रश्नासाठी आपल्याला थोडंसं पेपर वर्क करायला लागेल, तर आपण ते करूया. पाहते आता हे कॅरम खेळायला बसलेले आहेत, म्हणजे हे कॅरम आपण असं पकडूया की ही कॅरम आहे. नलिनीच्या डावीकडे आता असं समजूया की इथं नलिनी आहे. ओके, दुसरा पेन घेऊया का? हा पेन संपायला आलेला आहे. इथं नलिनी आहे. आता ह्या नलिनीला काय करूया, आपल्या समोर अशा पद्धतीने ठेवूया. आता म्हणजे नलिनी म्हणजे आपणच बसलेलो आहोत असं समजा. म्हणजे आपली जी डावी बाजू असेल ती नलिनीची डावी बाजू, म्हणजे इथं लेफ्ट लिहिला आणि इथं राईट लिहिला. ओके, म्हणजे प्रत्येक बाजू आपल्या समोर करून बघायची. असं समजूया की आता इथं कोणतरी बसलेलं आहे. मग ही जी कॅरमची साईड आहे ती आपण अशा पद्धतीने फिरवून घेऊया. ओके, इथे कोणतरी आहे असं समजा. मग आपली जी लेफ्ट साईड असेल तीच त्यांची लेफ्ट साईड असेल आणि आपली जी राईट साईड असेल तीच त्यांची राईट साईड असेल. ओके, हे पण झालेलं आहे. आता असं करूया आपण की आपण इथं बसलेलो आहोत असं समजूया. मग ही असेल आपली लेफ्ट साईड, ही असेल आपली राईट साईड. आता असं समजूया की आपण इथे बसलेलो आहोत. ओके, म्हणजे ही असेल आपली लेफ्ट साईड आणि ही असेल आपली राईट साईड. म्हणजे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आकृती काढून बघा. तुमची जी लेफ्ट साईड असेल तीच ह्या आकृतीतली लेफ्ट साईड पकडायची आणि तुमची जी राईट साईड असेल तीच आकृतीतली राईट साईड पकडायची. फक्त आकृती तशा पद्धतीने फिरवायची. ओके, हे सगळं आपलं कच्चं मटेरियल तयार झालेलं आहे. आता बघूया प्रश्न. नलिनीच्या डावीकडे म्हणजे लेफ्ट साईडला, म्हणजेच कुठे? ही नलिनीची जी लेफ्ट साईड आहे ही नलिनीची लेफ्ट साईड आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे ते. व कामिनीच्या उजवीकडे मालती बसली आहे. आता नलिनीच्या लेफ्ट साईडला तर बसलेली आहे. कोण बसलेली आहे? मालती. म्हणजे इथं आहे मालती. आपण इथं लिहूया मालती. ही कुठे बसली आहे? नलिनीच्या लेफ्ट साईडला. ओके, आता ही मालतीची राईट साईड आहे, बिलकुल गडबड करू नका. नलिनीच्या लेफ्ट साईडला मालती बसलेली आहे आणि मालती कामिनीच्या उजवीकडे बसली आहे. म्हणजे कामिनीची उजवी साईड कोणती आहे? म्हणजे इथं कामिनी असेल, त्याच्या राईट साईडला काय आहे? मालती आहे. ओके, कामिनीच्या डावीकडे मोहिनी बसली आहे. ही कामिनीची लेफ्ट साईड आहे. तिच्या लेफ्ट साईडला कोण बसलेलं असेल? इथं मोहिनी बसलेली असेल. इथं मोहिनी.
ठीक आहे. हे इतकं साधं सरळ सिंपल आहे. बघा, नलिनीच्या लेफ्ट साईडला मालती, मालतीच्या लेफ्ट साईडला कामिनी आणि कामिनीच्या राईट साईडला मोहिनी. ओके, अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. किती पटकन तयार झालं पहा. आता बघा, तर प्रश्न काय, मालतीच्या समोर कोण बसलेले आहे? आता मालतीच्या समोर कोण बसलेलं आहे? मोहिनी. मोहिनी कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 60चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. एका सरळ रेषेत 39 म्हणजे 39 खांब रोवल्यास मधल्या खांबाचा क्रमांक कितवा येईल? हा प्रश्न सोडवताना अतिशय सोप्या पद्धतीने आहे. बघा, खांबा किती दिले? 39. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना मधल्या खांबाचा क्रमांक जर काढायचा असेल किंवा रांगेतील मधल्या मुलाचा नंबर काढायचा असेल तर दिलेल्या एकूण संख्येमध्ये 1 मिळवायचा. ओके, उत्तर किती आलं? 40 आणि त्याला 2 ने भागायचं. 2 ने जर भागलं तर किती येणार आहे? बे 1 बे, बे 2 4 आणि 20 म्हणजे हा 0 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 20. जर तिसरीच्या मुलांना असा भागाकार येत नसेल तर 40 भागिले 2 करा, असं सुद्धा उत्तर 20 येणार आहे. आणि 20 कुठे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. चला पुढे पहा. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल? पाहिजे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. हे तर जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर काय चेंजेस होते पहा. ही जी पहिल्या नंबरची आकृती आहे बघा, ही 3 नंबरला जाते आणि 3 नंबरची 1 नंबरला येते, मधली जशीच्या तशी राहते. म्हणजे पहिली आणि तिसरी आलटापलट होते. ओके, मधली जशीच्या तशी. मग इथं काय होईल बघा, सुरुवात ही त्रिकोणाची आकृती जाईल इकडे याच्या जागी आणि याची आकृती येईल वर्तुळ. वर्तुळ येईल सुरुवातीला. म्हणजे सुरुवातीला येईल वर्तुळ, ठीक आहे, मधली जशीच्या तशी आणि हा त्रिकोण येथे जाणार आहे. मग अशा पद्धतीचं कुठं आहे? वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. तर वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 ला आहे. इतकं ते सोपं आहे. मधली जशीच्या तशी राहते आणि पहिली तिसरीच्या जागेवर जाते आणि तिसरी पहिलीच्या जागेवर जाते. पुढे बघा, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून तुम्ही शोधायचं आहे. पहा आता, पाण्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, डोके खालील पायवर अशा पद्धतीने ते पाण्यातली आकृती दिसते, म्हणजे उलटी दिसते. डावी आणि उजवी बाजू चेंज होत नाही, जशीच्या तशीच राहते. म्हणजे झेड लेफ्ट साईडलाच राहणार आणि एफ राईट साईडलाच राहणार. पहिली गोष्ट आपण तेवढंच फक्त बघायचे, झेडच्या जागेवर झेडच कुठे आहे आणि एफच्या जागेवर एफ कुठे आहे. बघा, हे आलटीपलटी झाले, हे आलटीपलटी झाले, हे आलटीपलटी झाले. हे मात्र झेडच्या जागेवर झेडच आहे. तो कसा दिसतो हा नंतरचा प्रश्न. आणि एफच्या जागी एफ आहे. हाच त्याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, 64. हे सुद्धा हे हातचे मार्क आहेत, नीट व्यवस्थित पहा. आता ह्याच्यामध्ये काय होईल, हा जो गोल आहे हा हेते येईल आणि हा जो चौकोन आहे तो हेते येणार आहे. म्हणजे खाली इथे गोल पाहिजे आणि इथं चौकोन पाहिजे. असं कुठं आहे? गोल चौकोन याच्या जागेवर गोल चौकोन आहे का? नाही. इथं चौकोन गोल आहे, त्याच्यामुळं हा गेला. इथे रंगवलेला नको आपल्याला. इथं गोल चौकोन हा इथे आहे. म्हणजे दुसरं काही बघायची गरज नाहीये. म्हणजे 64चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. बघा, 65. खालीलपैकी योग्य कृती कोणाची? मंदा आपल्या मैत्रिणीच्या खोड्या काढते. बरोबर का चूक? चूक आहे. गणेश मित्रांच्या वयाची पाने फाडतो. हे तर खूपच चूक आहे. निखिल शाळेतील झाडांना पाणी घालतो. हे योग्य आहे. संदीप मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डरवर गाणी लावतो. हे सुद्धा अयोग्य आहे. कदाचित त्याला आवडत असेल पण दुसऱ्याला त्याचा त्रास होत असेल, त्याच्यामुळे हे सुद्धा अयोग्य आहे. म्हणजे योग्य कृती कोणती आहे? तर क, म्हणजे फक्त क कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. हे त्याचं उत्तर आहे. फोटोतील व्यक्तीकडे पाहून राम म्हणाला, यांची आई ही माझ्या आईची सासू आहे. तर फोटोतील व्यक्ती रामची कोण? आता पहा, फोटोतील व्यक्तीकडे
पाहून राम म्हणाला, यांची आई ही माझ्या आईची सासू आहे. म्हणजे आता आईची सासू, ओके, माझ्या आईची सासू म्हणजे रामच्या आईची सासू म्हणजे रामची कोण झाली? आजी. ओके, रामची कोण झाली? आजी. मग आता ही आजी जी आहे ती फोटोतील व्यक्तीची काय आहे? आई आहे. ओके, म्हणजे ती फोटोतील व्यक्ती आपली कोण असणार? रामची. एक तर वडील असतील किंवा वडिलांना जर एखादा भाव असेल तर त्याला चुलता म्हणता येईल. म्हणजे चुलते असतील, वडील असतील. मग बघूया दोघांपैकी कुठला ऑप्शन आहे. तर इथं चुलता हा ऑप्शन आहे, वडील हा ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे 66चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. सौरव हा ऋषालीपेक्षा मोठा आहे. आता अशा पद्धतीच्या प्रश्नात थोडं पेपर वर्क करायला लागतं. पाहिजे आपण पेपर वर्क करूया. सौरव आहे, हा ऋषालीपेक्षा मोठा आहे. म्हणजे ऋषाली थोडी छोटी आहे. ओके, कळलं तुम्हाला? हेमंत हा प्रमिलापेक्षा मोठा असून ऋषालीपेक्षा लहान आहे. म्हणजे हेमंत हा ऋषालीपेक्षा लहान आहे, हेमंत, परंतु तो प्रमिलापेक्षा मोठा आहे. म्हणजेच प्रमिला ह्याच्यापेक्षा पण छोटी असेल, हे लक्षात घ्या. मग प्रश्न काय विचारलाय? सर्वात लहान कोण? सर्वात लहान आहे प्रमिला. म्हणजे ऑप्शन नंबर 4. इतकं ते सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. अक्षत हा अस्मिताचा लहान भाऊ आहे. म्हणजे मोठं कोण आहे? अस्मिता. अस्मिता आणि अक्षत यांच्या वयात 8 वर्षाचा फरक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 40 असेल तर दोघांचे अनुक्रमे वय किती? आता वय आपल्याला काय करायचे? अशा प्रकारच्या प्रश्नात फक्त तिसरींच्या मुलाच्या दृष्टीने जर विचार केला तर ऑप्शनमधून उत्तर शोधायचं आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती पाहिजे? 40. म्हणजे ऑप्शनमधून 40 वयाची बेरीज कोणाची येते बघा. 16 ने 8 केले तर 40 बिलकुल येत नाही. 14 ने 22 केलं तर पण 40 येत नाही. 32 आणि 8 40 येतात, परंतु लगेच उत्तर लिहायचं नाही. 24 आणि 16 पण 40 येतात. म्हणजे एकतर हे उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल. पहिली कंडिशन काय होती? दोघांच्या वयाची बेरीज 40. आणि दुसरी कंडिशन काय? त्यांच्या वयात 8चा फरक आहे. आता हे जर 2 ऑप्शन बघितले तर 32 आणि 8 ह्यांची जर वजाबाकी केली तर 8 येईल का? बिलकुल येणार नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेला. राहिला हा ऑप्शन, हे ऑटोमॅटिक उत्तर राहिलं. तरी पण बघूया, 24 मधून 16 गेले तर काय राहतात? 8 राहतात. म्हणजे हे परफेक्ट उत्तर आहे. काही कॅल्क्युलेशन करायची बिलकुल गरज नाही. पुढे पहा, एका सांकेतिक भाषेत 1 ला 1, 2 ला 4, 3 ला 9, 4 ला 16 असे लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत अशा पद्धतीचं उदाहरण आहे ते कसं लिहितात? आता पहिल्यांदा 1 ला 1 का लिहिले, 2 ला 4 का लिहिले ते समजून घ्या. हे वर्ग आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला दोनदा गुणणे, म्हणजे त्याला वर्ग म्हणतात. म्हणजे आता आपल्याला काय सोडवायचं आहे? 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 4. तर हे ज्या पद्धतीने पॅटर्न दिले त्या पद्धतीने ह्याचं उत्तर लिहायचे. 3च्या जागेवर काय लिहायचं आपल्याला? 9 गुणिले 2च्या जागेवर काय लिहायचं आपल्याला? 4 अधिक 5च्या जागेवर काय लिहायचं? 5 इथं दिलेला नाही, परंतु 5चा वर्ग तर आपल्याला माहिती आहे. वर्ग म्हणजेच 5 गुणिले 5. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. म्हणजे किती लिहायचं? 25 वजा 4च्या जागेवर काय लिहिणार आपण? 16 लिहिणार आहोत. आणि हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. चला सोडून घेऊया पटकन. 9 चौक 36 अधिक 25 वजा 16. आता 36 मध्ये 25 मिळवा. क्रमाक्रमाने जायचं इथं. 6 आणि 5 11, आजचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 61 म्हणजे 61 वजा 16. आता 61 वजा 16 जर आपण केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 45. 45 हे त्याचं उत्तर येणार आहे. 69चं उत्तर ऑप्शन नंबर 2 मध्ये 45 आहे. पुढे पहा 70वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत अक्षरासाठी खालील चिन्हे वापरलेली आहेत. म्हणजे न ला स्टार,
ला उभी रेष, ला रंगवलेला सर्कल, ला स्क्वेअर म्हणजे चौकोन चौरस आणि ला त्रिकोण. चला, वरील सांकेतिक भाषेत वन हा शब्द कसा लिहितात? व साठी काय आहे? उभी रेष. आणि न साठी काय आहे? स्टार. मग उभी रेष आणि स्टार कुठे? तर इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. बघा, पटकन उत्तर येतं. बुद्धिमत्ता खूप सोपा आहे, त्याच्यामुळे त्याची बिलकुल भीती बाळगू नका. वरील सांकेतिक भाषेत घर या शब्दाचा अर्थाचा शब्द कसा लिहाल? म्हणजे घराला समानार्थी शब्द काय आहे हे तुम्हाला आधी आलं पाहिजे. तर घराला समानार्थी शब्द आहे सदन. घर, गृह, सदन, आणखीन इतर बी शब्द आहेत, परंतु आपल्याला बघा इथं सदन हे सापडतं, त्याच्यामुळे तो आपण शब्द घेतलाय. मग स साठी काय आहे? तर रंगवलेला स्टार आहे. द साठी काय आहे? हा स्क्वेअर आहे. आणि न साठी काय आहे? सॉरी, स साठी सर्कल आहे, रंगवलेला सर्कल आहे. आणि न साठी रंगवलेला स्टार आहे. काय प्रॉब्लेम नाही, चूक पटकन लक्षात आलेली आपल्या. मग अशा पद्धतीचं सेम टू सेम कुठं दिसतंय? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, दिलेल्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या ओळखा. आता इथं जर पाहिलं तुम्ही 13, ओके, 11, 7, प्रश्नचिन्ह आणि 3. बघा, आता ह्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. ओके, मग इकडून जर सुरुवात केलं तर 3 नंतर मूळ संख्या कोणती येते? 5 येते. म्हणजे हे त्याचं 5 हे उत्तर येणार आहे. इतकं ते सोपं आहे. ठीक आहे. 2 सुद्धा मूळ संख्या आहे, मग 2 का नाही? कारण 3 पेक्षा मोठी आपल्याला पाहिजे, म्हणून 5च हे त्याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. पुढे पहा आता 73. सोबतच्या चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तुम्ही जर नीट ह्याचं ऑब्झर्वेशन जर केलं तर बघा, हे 6 अधिक 3 9 होतात. 20 अधिक 10 30 होतात. तर 7मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर 21 होतात? तर 7मध्ये 14 मिळवल्यावर 21 होतात. म्हणून त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. 14 इथे लिहिलं की 14 आणि 7 21. म्हणजे तो क्रम आपला बरोबर लागू पडतो. ह्या दोघांची बेरीज येते, ह्या दोघांची बेरीज येते आणि ह्या दोघांची बेरीज येते. म्हणजे 73चं उत्तर ऑप्शन नंबर 3. 74 बघा, सन 2016ची सुरुवात शुक्रवारने झाली. आता वर्षाची सुरुवात शुक्रवारने झालेली आहे. मग वर्षाची सुरुवात शुक्रवारने झाली म्हणजे वर्षाची सुरुवात जनरली म्हणजे वर्षाची सुरुवात कशाने होते तुम्हाला माहिती आहे? जानेवारीमध्ये वर्षाची सुरुवात होते आणि जानेवारीच्या 1 तारखेला ही वर्षाची सुरुवात होते. म्हणजेच 2016ची सुरुवात शुक्रवारने झाली म्हणजे 1 जानेवारीला कोणता वार आहे? शुक्रवार आहे. हे आधी तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे. पुढचा प्रश्न काय विचारलाय? तर 2016 या वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल? म्हणजे थोडक्यात प्रश्न काय? 1 तारखेला शुक्रवार होता, तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. तर 26 जानेवारीला कोणता वार येईल? हे अतिशय सोपं झालेलं आहे आणि हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतो आहे. ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. अतिशय सोपं आहे. 1 तारखेला शुक्रवार, तर 26 जानेवारीला किती? म्हणजेच तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पुढचा शेवटचा प्रश्न. रमेश त्याच्या घरापासून शाळेच्या ठिकाणी पोचला, तर या प्रवासात रमेश किती वेळा त्याच्या उजव्या हाताला वळला? तर हा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे. ही आकृती फक्त तुमच्याकडे घ्यायची, तुमची डावी साईड उजवी साईड व्यवस्थित फिरवायची आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे. आणि ह्याचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर आशा करतो कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकल्यावर तुमचं नाव लिहायला विसरायचं नाही आहे. म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं ज्यांनी उत्तर दिलेले आहेत त्यांचं नाव मी तिथं घेणार आहे, जाहीर करणार आहे. आशा करतो की या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे कळलेले असतील. म्हणजेच एकूण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधले 26 ते 50 भाग 1 मध्ये आणि या भागामध्ये 51 ते 75 असे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि उत्तरे कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.